बीड शहरामधील नगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वृक्षतोड करण्याबरोबरच रस्त्यामध्ये येणारे देवस्थान हटवण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला असल्याचं दिसून येत आहे। याच रस्त्यावरील बोलेपीर येथील मस्जिद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेली सय्यद सादात अली शाह दर्गा हे अतिक्रमणामध्ये येत असल्याने प्रशासनाचे म्हणणं आहे। 150 ते 200 वर्षापूर्वीचा हा दर्गा हिंदू मुस्लिमांचं श्रद्धास्थान आहे। ही देवस्थाने याच ठिकाणी अनेक वर्षांपासून असल्याचं सांगितलं जातंय। मी ॲडव्होकेट शेख शफीक MIM बीड जिल्हा अध्यक्ष। आज जो बीडमधला ज्वलंत मुद्दा आहे, बीडमध्ये अहमदनगर रोडपासून बीडमध्ये रस्त्याचं रुंदीकरण होत आहे। त्या रुंदीकरणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय याच्या समोर एक दर्गा आहे, सय्यद सादात अली शाह चं नाव आहे। आणि हे जे दर्गा आहे हे फक्त मुस्लिमांचं श्रद्धास्थान नसून हे हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाचं श्रद्धास्थान आहे आणि ऐक्याचं प्रतीक आहे। आणि दोन्ही समाज याला या ठिकाणी फार श्रद्धेने या ठिकाणी येतात। आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की या रोड रुंदीकरणाच्या नावाखाली तो दर्गा हटवण्याचं काम आणि पाप हे शासनाच्या माध्यमातून होत आहे। विशेष म्हणजे या देवस्थानाचा आजपर्यंत कोणालाही अडथळा नाही किंवा यामुळे कुठला अनुचित प्रकार घडला नाही। असं असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दर्गा हटवण्याचा जिल्हा प्रशासनाने विडा उचललाय। या कामाला त्यांनी वेग देखील दिल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दर्गा हटवण्याची घाई पाहता भाविक भक्तांनी याला विरोध दर्शवायला सुरुवात केली। या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या दर्ग्याची महाराष्ट्र शासनाच्या वक्फ बोर्डाच्या राजपत्रामध्ये नोंद असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आले। दरम्यान काही भाविक भक्तांनी माध्यमांशी बोलत असताना प्रशासनाला थेट इशारा दिलाय की या अनुषंगाने विनाकारण लोकांची टाळके भडकवू नका। जेव्हा जिल्हा प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेऊन समाजामध्ये निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षा बीडमधील नागरिक व्यक्त करत आहेत। 3 दिवसापूर्वी आम्ही KGN ग्रुपचे झहीर कादरी साहेब आणि सर्व समाजातील विविध पक्षातील विविध संघटनेचे सर्व पत्रकार बांधव आम्ही सर्व मिळून माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय बीडचे पोलीस अधीक्षक साहेब या दोघांची भेट घेऊन त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आमचं म्हणणं असं आहे की गेल्या शेकडो वर्षापासून त्या ठिकाणी दर्गा आहे आणि शेकडो वर्षापासून दर्गा असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी रस्ता रुंदीकरण मोठ्या शहरामध्ये झालेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्वांच्या भावना आणि आस्था लक्षात घेता कुठं रस्त्यामध्ये मंदिर असतील किंवा मस्जिद असतील किंवा दर्गा असतील तर त्यांना पूर्णतः काढून न टाकता रस्ता थोडासा कर्व करण्यात आलेला आहे किंवा रस्ता थोडासा छोटा करण्यात आलेला आहे एक पर्याय म्हणून। तर माझं असं म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्या भावना लक्षात घ्याव्या। आम्ही या ठिकाणी आज तुम्हाला निवेदनाच्या माध्यमातून बोललेलो आहोत। ही जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे आणि महाराष्ट्र जे राजपत्र तयार झालेलं होतं त्या राजपत्रामध्ये या दर्गाची नोंद आहे। त्याच्यामुळं आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय म्हणजे आम्हाला इन द सेन्स सर्व समाजाला जे जे लोक याच्यामध्ये आहेत, जे दर्गाचे मुतवल्ली आहेत, जे इनामदार आहेत, जे श्रद्धेने त्या ठिकाणी येतात त्या सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम झालं पाहिजे। जर अशा पद्धतीने काम झालं नाही तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला संविधान दिलेलं आहे, कायदा दिलेला आहे, त्या कायद्याच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आम्ही लोकशाही मार्गाने याचा तीव्र विरोध करू।